नमस्कार, मी डॉक्टर आशिष गाडे, चेस्ट फिजिशियन पल्मोलॉजिस्ट म्हणून मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. आज आपण ट्युबरक्लोसिस म्हणजे क्षयरोग या आजाराबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. टीबी म्हणजे क्षयरोग हा भारताचा नॅशनल डिसीज आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण टोटल टीबी बर्डन पैकी 2/3 किंवा 65% पेशंट्स हे भारतामध्ये आढळतात. टीबीचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात. पल्मोनरी म्हणजेच फुफ्फुसांचा टीबी व दुसरा प्रकार म्हणजे एक्स्ट्रा पल्मोनरी, ज्यामध्ये मणक्याचा टीबी, मेनिंजायटिस, पोटाचा टीबी व लिम्फ नोड टीबी यांचा समावेश होतो. टीबीचा स्प्रेड हा मुख्यत्वे जे संसर्गित पेशंट आहेत त्यांच्याकडून निरोगी पेशंटला हवेद्वारे शिंकेतून किंवा खोकल्यावाटे पसरतो, ज्यामध्ये मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस हा जीवाणू कारणीभूत ठरतो. टीबीच्या लक्षणांबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये खोकला, जो की 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहतो, ताप येतो, सोबत भूक मंदावणे, वजन कमी होणे व अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात. टीबी हा जनरली ज्यांचे रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, ज्यांना HIV किंवा कॅन्सर, किमोथेरपी, डायबिटीज, हायपरटेन्शन असे आजार आहेत त्यांना मुख्यत्वे अफेक्ट करतो. टीबीचा निदान करण्यासाठी मुख्यत्वे आपण खोकल्यामुळे वाटे जो कफ किंवा बेडका येतो त्याची तपासणी करतो, ज्यामध्ये जीन एक्सपर्ट, AFB यांची तपासणी होते. जीन एक्सपर्टद्वारे आपण टीबी हा सेन्सिटिव्ह टीबी आहे का ड्रग रेजिस्टन्स टीबी आहे याचं आपण निदान करतो व त्याद्वारे आपण पेशंटला ड्रग ॲडवाइस करतो. सोबतच छातीचा एक्सरे व CT स्कॅन याद्वारे पण आपण टीबीचे निदान करू शकतो. मॉन्टुक्स टेस्ट व इग्रा याद्वारे आपण टीबी हा लॅटेंट टीबी आहे का याचे आपण निदान करतो. टीबीच्या ट्रीटमेंटबद्दल बोलायचं झालं तर टीबीची ट्रीटमेंट ही मुख्यत्वे टीबी हा सेन्सिटिव्ह टीबी आहे का ड्रग रेजिस्टन्स टीबी आहे यावरती डिपेंड असतो. ड्रग सेन्सिटिव्ह टीबी मध्ये आपण जनरली 6 महिन्याची ट्रीटमेंट ॲडवाइस करतो व ड्रग रेजिस्टन्स टीबी मध्ये 18 महिन्याची ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते. योग्य उपचार सोबतच संतुलित आहार घेतल्यानंतर टीबी हा पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. धन्यवाद.